नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं व्यासं शुकं श्रीशंकराचार्यमठास्य श्रीप्राणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं सुन्दराचार्यं केशवं नारायणं सुप्रभाषितं वन्दे नित्यं शुभं यावात्वं निराकारं हिरण्यं नित्यबोधं चिदानन्दं ईश्वरो गुरुराज्ञैः मुक्तिदेहविभागिनि मोहत्तिलक्तदेहाय श्री सद्गुरु महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिव जी महाराज यांच्या कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग सुरू आहे. आपला विषय चाललेला आहे की हा शक्तिपात मार्ग किती महत्वाचा आहे. शक्तिपात मार्गाने या कलियुगामध्ये सहज सोप्या आणि काही कष्ट न करताना जुना प्रयत्न आपल्याला साधना करून आत्मसिद्धी प्राप्त करता येते. इतका सोपा मार्ग इथे कुठेही नाही. आणि सगळ्या मार्गामध्ये प्रयत्न आहे, कर्तृत्व आहे, अहंभाव आहे. परंतु हा मार्ग असा मार्ग आहे की या मार्गामध्ये तुमचे कर्तृत्व नाही, तुमचा अहंकार समाप्त होऊन जातो. तुम्ही कुठलाही प्रयत्न करू शकत नाही. प्रयत्न एवढाच आहे की आसन घ्यायचं बसायचं, प्रयत्न करणं. बाकी साधनांमध्ये किती प्रयत्न आहेत, कित्येक वर्ष साधना करत असतात तुम्ही.
म्हणून इतका सोपा मार्ग आपल्याला मिळाला असताना आपल्याला या मार्गाची उपेक्षा करू नये. हा मार्ग अखंड म्हणून ठेवला पाहिजे, साधना केली पाहिजे. तेव्हा कलियुगामध्ये सगळ्यात सोपा, सरळ, सिद्ध, सहज हा मार्ग आहे. हे काल आपल्याला सांगतो विश्वसिद्ध महाराज. आता हा जो मार्ग आहे, हा मार्ग दुर्लभ योगासाठी आहे. दुर्लभ म्हणजे लाभत नाही लोक. सोपा आहे, मिळाला तर हा सोपा आहे, करायचं काहीच नाही, पण मिळणं कठीण आहे. का? कारण कसे गुरु प्राप्त झाला, शिकता देणारे गुरु जर प्राप्त झाले नाही तर मार्ग शिवाय. म्हणून शिकता देणारे सद्गुरु प्राप्त झाले पाहिजे, तरच हा मार्ग प्राप्त होतो. आणि म्हणून दुर्लभ आहे, म्हणजे लाभ होण्यासाठी फार कठीण. ज्यांना लाभ झालाय त्यांना ते पुढे करू, ज्यांना ती दिशा मिळालेली आहे त्यांना त्याचं महत्व कळत नाही. बघा, शक्तिपात योगा सद्गुरूकडून प्राप्त होणारी दीक्षा व अन्य मार्गात मिळणारी दीक्षा त्यात महत्व अंतर आहे. ते सांगताय ना, शक्तिपात मार्गामध्ये ही वेद दीक्षा आहे. वेद म्हणजे आरपार करून जाणं, भेदलं. षटचक्रांचा भेद होतो, म्हणजे षटचक्रांना भेदू शक्ती नाही. बघा, तर आपल्याला पुराण आपल्याला शिकवलेला होता. विना दीक्षा न मोक्ष हा मार्ग दीक्षेशिवाय प्राप्त होत नाही, आणि दीक्षा घेतल्याशिवाय मोक्ष करतो. विना दीक्षा न मोक्ष असला तर तदुत्तम शिव शासने विना आचार्य आचार्य परंपरा. पुन्हा आचार्याशिवाय म्हणजे सद्गुरूशिवाय प्राप्त होते, आणि ते सद्गुरू त्या परंपरेचेच पाहिजे. मध्येच कोणी उठला म्हणाला की मी दिशा देतो, चला त्या परंपरेतला गुरु पाहिजे. विना आचार्य ही आचार्य परंपरा विषय. त्यानंतर पुढे म्हणतात शरीरस्थ न संस्कार जायते न कर्मणा. बघा, आपल्या इंद्रियांवर, आपल्या शरीरावर जे संस्कार आहेत कर्माने येणारे ते निघून जात नाही अन्य मार्गाने. संस्कार कुठे जातात? आपण कर्म बाहेर करतो आणि त्या कर्माचा संस्कार आपल्या चित्तात येतो. छाप तो येणारा संस्कार सूक्ष्म आहे, चित्त सूक्ष्म आहे. सूक्ष्म चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार येऊन पुढे बसते. आम्हाला संस्कार येतो पुढे कळतो, कळत नाही, पण मग तुम्हाला स्मरण कसं होतं? चित्तामध्ये संस्कार असल्याशिवाय स्मरण होऊ शकत नाही मागच्या गोष्टीचं. ज्या की तुम्हाला स्मरण होतात, आठवणी येतात, त्याचे संस्कार आहे चित्तामध्ये.
साधी गोष्ट झाल्या ते माणसाने आपल्याला शिवी दिलेली असेल, ही शिवी पाहून लक्षात जाते तुझी त्या माणसाला काय नवं आठवण येते, हा याने आपल्याला शिवी दिली. तात्पर्य असं की त्या संस्काराचा, त्या शिवीचा संस्कार आमच्या चित्तामध्ये आहे. अशा अनेक संस्कार कर्मांचे. मग कर्मांचे संस्कार जाण्यासाठी कोणता मार्ग असा चांगला, आणि ते जर चित्तामध्ये राहतात संस्कार, तर वरून किती कोणताही प्रयोग केला आपण तो आपला संस्कार कसा घेतला जाईल. साधी गोष्ट हो, एखाद्याला आपण गेलं होतं, बाळून गेलं होतं तर कापतात, पण आत झालेले ते मग बाळून किती कोणी लागे, काही कोणी औषध झाली तर काही मग ते कापूनच करावं लागतं ना, घुरावं लागतं ते शरीर. तसं चित्त, मन, बुद्धी आणि अहम ही इंद्रिय आपली आहेत, यांना जे मन लागतात, जे संस्कार विचार होतात ते बाहेर काढता येते, आणि म्हणून त्यांना काढण्यासाठी आपलीच काहीतरी साधना पाहिजे, अंतरंग साधना पाहिजे. आणि म्हणून अंतरंग साधनेसाठी शक्तिपात साधना ही आवश्यक आहे. आणि दुसऱ्या कुठल्याही साधनेने मन तुमचे जे बळ असेल शरीराचे, कपड्याचे ते निघतील, परंतु अंतरंगाचे मळ काढण्यासाठी अंतरंग साधनाच पाहिजे. म्हणून शक्तिपात साधना ही अशी साधना आहे जी अंतरंगातून होते. बघा, शरीरस्य न संस्कारो जायते न कर्मणा आत्मना कार्ये दीक्षां अनादि कुंडली. शास्त्रांत ते आपल्या आत असलेले जे आत्मना कार्य झालेले, आपल्या आत असलेले जे संस्कार आहे ते दीक्षेने जातात. दीक्षाने गुरु आपल्याला जी शक्ती देतात, जागृत शक्ती, आपली शक्ती जागृत करून देतात, आणि मग ती आपली जागृत शक्ती ती अंतरंगात जाते आणि ते संस्कार ती कुंडली नावाची शक्ती आहे. या दीक्षित मात्रेनं जायते कृते आपले भगवान शिव पार्वतीला सांगितले, हे ते पार्वती, या दीक्षेनं, या दीक्षित मात्रेनं म्हणजे ह्या दीक्षेनं जायन्ते प्रत्ययाः, प्रत्ययाः जायन्ते म्हणजे प्रत्यय म्हणजे अनुभव. या शक्तिपात मार्गामध्ये जी दीक्षा होते पार्वती, तिचा अनुभव येतो, प्रत्ययाः जायन्ते. हा अनुभव अन्य कुठल्याही मार्गामध्ये नाही. या दीक्षित मात्रेनं जायन्ते प्रत्ययाः सा दीक्षा मोक्षदा ज्ञेया शेषास्तु जनसेविकाः. भगवान पार्वतीला सांगितलेले आहे की अशी जी दीक्षा आहे, ज्या दीक्षेवर त्या साधकाला तत्काळ अनुभव येते, ही दीक्षा मोक्षाला घेऊन जाणारी आहे. मोक्षदा हे म्हटले, सा दीक्षा मोक्षदा ज्ञेया, त्या दीक्षेला मोक्ष देणारी दीक्षा म्हणतात. शेषास्तु जनसेविका, बाकीच्या इतर ज्या गावात, इतर ज्या जगामध्ये दीक्षा दिल्या जात आहेत ना, त्या केवळ लोकांची सेवा म्हणून किंवा लोक त्यांची गुरुची सेवा करण्यासाठी दिली जातात. भगवान श्री सांगितले
दीक्षा दीक्षित तस्य कार्यस्य तपोभी नियमनिधी पुन्हा सांगताय भगवान की हा जो दीक्षित झालेला शक्तिपाताचा दीक्षित झालेला साधक आहे न कार्यस्य त्याला काही काम नाही मला काही करायचं उरलंच नाही त्याने काही करूच नाही न कार्यस्य तपोभी नियमाः व्रतैः त्याला तप करायची गरज नाही त्याला नियम पाळण्याची गरज नाही त्याला व्रत याग वगैरे काही करायची गरज नाही त्याने फक्त साधना करायची बस न तीर्थम क्षेत्रम गमनम नैनम शरीर यंत्रणं मग त्याला कुठल्याही तीर्थक्षेत्राला पळायची गरज नाही कशाला पळत जातात धावत जातात वेगळ्या क्षेत्रांमध्ये घरी बसून साधना करा भगवान शिव सांगले श्लोक येतो काला न तीर्थम क्षेत्रम गमनम कुठल्याही तीर्थक्षेत्राला जाणं बंद करा जाण्याची गरजच नाही त्याला नैनम शरीर यंत्रणं या शरीर यंत्राला थांबवू नका आणि आता तर काल तर शिकलेला आहे बघा कसं चालू हा अशा काळामध्ये आपण बाहेर पडतो आणि कुठल्याही पाणी पितो काही करू शकतो कसं ते आणि शरीर बिघडलं भक्त आघाडी पडली की साधना केली आपल्या साधनेला आपण अंतरतो कशाने शरीर बिघडून आपल्या घरात येतं का चालत याहो मी आलो आता वाडा मला असं म्हणतं का ते रोग आपण रोगाकडे चालत जातो रोगाची परिस्थिती जशी असेल तिकडे आपण चालत जातो त्यामध्ये रोग येतात आपल्याकडे आणि त्या रोगाने पकडलं की मग म्हणता आता मी काय करू आजारी आहे मी कसं काय चाललो तात्पर्य असं की भगवान सांगतायत माता पार्वतीला की या माणसाने हा जो साधक आहे दीक्षित साधक याने काही करायची गरज नाही त्याने उपयोग व्हावं आवश्यक काल चांगला आहे शक्यता आहे जरा नाही म्हणत पण मुद्दा तेव्हा जेणेकरून आपली साधना बोलेल असं काही करू नका तर भगवान सांगताय हे देवी भगवान सांगतात पार्वतीला हे देवी दीक्षाविहीनस्य न सिद्धी असं स्पष्ट सांगतात बाबा शक्ती दीक्षाविहीन म्हणजे ज्याला दीक्षा झालेली नाही शक्तिपाताची दीक्षा ज्याला मिळालेली नाही असा दीक्षाविहीन मनुष्य जो असतो त्याला कुठलीही सिद्धी प्राप्त होत नाही नच सद्गती त्याला सद्गती प्राप्त होते बघा तेव्हा सिद्धी आणि सद्गती या दिशेने प्राप्त होतात किती भाग्यशाली आपली दिशा देवी दीक्षाविहीनस्य न सिद्धी नच सद्गती तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुना दीक्षितो भवेत् तस्मात् सर्व प्रयत्नेन गुरुना दीक्षितो भवेत् म्हणून सगळे प्रयत्न करून कोणत्याही प्रयत्नाने गुरुच्या जवळ जाऊन दीक्षा घ्या असं भगवान शिव पार्वतीला आपल्याला सांगितले आता ते पार्वतीला काही पुरत नाहीये ती स्वतः शक्ती आहे त्यांची परंतु लोकांहितासाठी लोकांच्या कल्याणासाठी ती त्यांना सांगतात या श्लोकाचा गोषवार असा आहे बघा शक्तिपात योग मार्गात गुरु वाचून दिशा होत नाही दीक्षेने प्राप्त होणाऱ्या ज्ञान दीपाचे चांडालही मुक्त होतो बघा किती वाईट मनुष्य असला चांडाल त्याने खरोखर जर दीक्षा घेतली आणि
त्या दिशेनं जर साधना केली तर त्याचं चांडाळतो म्हणजे त्याचा वाईटपणा त्याला इथं सगळे निघून जातात आणि तो सुधात्मक मनुष्य. याचा अनुभव तर आमचा सगळं सद्गुरू देव आहे त्यांनी देखील आहे. दीक्षेशिवाय भगवान शंकरापासून चालत आलेल्या महेशान्वय संभूत परंपरेशिवाय साधकाला मुक्ती मिळत नाही. आपली ही जी दीक्षा असते ही केवळ एका सद्गुरूकडून ती दीक्षा घेतली म्हणून मुक्ती मिळते मोक्ष मिळतो असं नव्हे, तर ही भगवान शिवापासून चालत आलेली परंपरेने चालत आलेली ही पद्धती आहे. म्हणजे हे एका गुरुचं कार्य नाहीये, हे गुरु परंपरेचं कार्य आहे. गुरु परंपरेमध्ये जे गुरु गेलेले त्यांचे आशीर्वाद, त्यांची वरदान, त्यांचं आपल्याला सहाय्य आहे आणि म्हणून ही दीक्षा लाभदायक आहे. भगवान शंकरापासून चालत आलेला महेशान्वय संभूत परंपरेशिवाय साधकाला मुक्ती मिळते. गुरुच्या दिशेने एका क्षणात पशुपाशातून सुटू शकते. दीक्षे शिवाय दिशा न घेताना त्याची जी शक्ती आहे ती मुद्रित शक्ती असते. खरं आणि झोपलेली ज्याची शक्ती आहे, मुद्रित ज्याची शक्ती आहे तो पशु सारखा आहे. मग ती पशुतुल्य अशी जी त्याची वृत्ती असते ती नष्ट होण्यासाठी त्याची शक्ती जागृत करायला पाहिजे. शक्ती जागृती म्हणजे काय हे उदाहरण देणारच होते. शक्ती जागृत म्हणजे काय तेव्हा गुरुच्या दिशेने एका क्षणात पशुपाशातून सुटतो. जी दिशा होताच दिव्य अनुभव येऊ लागतात हीच खरी मोक्ष देणारी दिशा आहे. दिव्य अनुभव यायला पाहिजे. जे अनुभव आपण प्रयत्नाने मिळू शकत नाही त्याला दिव्य अनुभव म्हणतात. बघा तुम्ही दीक्षा न घेतलेल्या माणसाला हे अशा क्रिया होतात का? असे दिव्य अनुभव त्याला येतात का? आणि ते दिव्य अनुभव जर त्याला येत नसतील तर त्या दिव्य अनुभवानेच तो पुढे दिव्यत्वाला जातो म्हणजे ज्ञानाकडे जातो. हीच खरी मोक्ष देणारी दिशा आहे. इतर ज्या दिशा असतात त्या सामान्य जनसेविकाप्रमाणे होत. जनसेविकांनी लोकांची सेवा करण्यासाठी आणि लोकांना बोलवण्यासाठी त्या दिशा होतात. शेकडो उपासना करूनही दीक्षे वाचून सिद्धी प्राप्त होत नाही. किती पूजा पाठ करावं, किती ग्रंथाची पारायण करावं, सिद्धी नाही मिळणार. लोक त्या पारायणामध्ये आणि त्या कर्मकांडामध्येच लागलेले राहतात आणि कर्मकांडाच्या त्या साधनांनी आयुष्य सगळं भागून बसतात. प्राप्त काही फारस सद्गुण वाटतो थोडा. म्हणून शेकडो उपासना करून या दिशेपासून सिद्धी प्राप्त होती. दीक्षा रूप अग्नीने ज्यांची कर्मे दग्ध झाली मग आता ही जी शक्ती आहे ना ही शक्ती काय करते? आपल्या षटचक्रांमध्ये असलेली जी कर्मांची बीज म्हणजे जे संस्कार आहे त्यांना ती तप्त करून जाळून टाकते. दग्ध करते म्हणजे जाळून टाकते. एकदा बीज जळलं की मग ते उगवत नाही. याचं खरं नाही.
बी जे असतं ते जाळलं गेलं, तापवलं, भाजलं गेलं की मग ते उगवते. तसं ही जी कर्मांची बीज म्हणजे संस्कार आपल्या चित्तामध्ये आहेत, मनामध्ये आहेत, बुद्धीत आहेत, चक्रांमध्ये आहेत, ही संस्काराची बीज शक्ती काय करते, तापून दग्ध करून टाकते, जळून टाकते. आणि ती बीज जळली की मग ते संस्कार उठत नाही. शक्तीचा थोडा प्रभाव बघायला हवी. दीक्षा रूपाने कर्म दग्ध झाली, माईक बंधन तुटून गेले आणि कर्म ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. कशाने? या शक्तीच्या दीक्षेने. अशी ज्याची स्थिती होते तो शिवच समजावा. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले ते शिवस्वरूप होऊन जातो, तो भगवत स्वरूप होऊन जातो. दीक्षा ही सर्व पूजांपेक्षा श्रेष्ठ आहे. पूजा वगैरे हे विधी आहे, कर्मकांड आहे, आणि मनुष्य त्या कर्मकांडामध्येच लागलेलं होतं. तेव्हा दीक्षा ही सर्व पूजांपेक्षा श्रेष्ठ आहे. या शक्तिपात मार्गातील दीक्षिताला जप, तप, नियम, व्रत, तीर्थ क्षेत्र गमन, इतर कोणतेही शारीरिक क्लेश सोसण्याची आवश्यकता नाही. काही करायची जरूर नाही. माणसं उभीकृत असतात, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. त्यांनी पाठ करून ठेवलेलं असतं. केल्याशिवाय कसं उभं करत बसतात. अरे करून करून थकला लागला तर घरात का? या साधनेमध्ये करण्याचा प्रश्नच नाही. करण्याचा असेल तर साधना करायला, साधना सुद्धा करण्याची नाही यायची. करणं हा भागच नाही आपल्या याच्यामध्ये. काय करता तू? आसन घेऊन बसलो राहतो, करण्याचा बाकी सगळी शक्ती करते. मग करण्याची काही गोष्ट नाही या साधना. तेव्हा जगत नियम व्रत तीर्थक्षेत्राला बनवून इतर कोणतेही शारीरिक क्लेश कष्ट सोसण्याची आवश्यकता नाही. दीक्षा न घेता, आता दीक्षा तर घेतली नाही, मग जग पूजादी सगळं तप व्रत यात्रा वगैरे करतो. दीक्षा काय घेतली नाही. असा दीक्षा न घेताना जो अनेक निळ्या प्रकारच्या साधनांमध्ये अडकतो जातो, भगवान म्हणतात तो खडकाळ तुम्ही केलेल्या धान्य बीजाप्रमाणे व्यर्थाने निष्फळ होतो. खडकाळ जमिनी जर तुम्ही बीज टाकली पेरली ते उगवतील, खाली खडक आहे सगळा. खडकाळ बीज पेरून कसं काय उगवेल? म्हणून जे दीक्षा न घेताना त्या सगळ्या कर्मकांडांमध्ये लागलेले फिरत असतात, त्यांचे श्रम दिनाकरण व्यस्त जातात. थोडीशी सात्विकता येते, एवढंच सत्वगुण येते, वाढतो. पण तोही गुणच आहे, शेवटी तो आरोप होणार आहे. दीक्षा न घेताना केलेल्या सगळ्या साधना निष्फळ ठरतात असं बघावं. हे पार्वती सांगताय, दीक्षाहीनाला मंत्रसिद्धी होत नाही. अनेक लोक मंत्राचा जप करत बसा, माळ घेतात, माळ फिरवतात, कोटी जप केला, 2 कोटी जप केला, अमुक केला. रे बाबा, एवढा की तो चांगल्या कामात अडकलेला असेल
परंतु त्या मंत्राची सिद्धी त्याला प्राप्त होत नाही, कारण दीक्षाच नाही. म्हणून दीक्षाहीनाला मंत्रसिद्धी होत नाही, सद्गती मिळत नाही, चांगली गती मिळत नाही मिळाल्यानंतर. म्हणून शक्तिपात दीक्षा घेतल्याशिवाय राहू नये असं भगवान पार्वतीला सांगितलं. ज्या दीक्षेची इतकी मोठी आहे गायलेली, ती दीक्षा म्हणजे तरी काय, तिचा अर्थ समजून घेणे अत्यावश्यक आहे. ज्या दीक्षेनं सद्गती आणि सिद्धी प्राप्त होतात, आत्मज्ञान प्राप्त होतं, अशी जी उत्तम दीक्षा आहे त्या दीक्षेचं स्वरूप काय, दीक्षा म्हणजे काय हे माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. आणि विशेषतः ज्यांना दीक्षा झालेल्या आहेत त्यांना तर माहिती असलंच पाहिजे. दीक्षा घेतली म्हणजे काय घेतलं गुरुगुरु, म्हणून दीक्षा म्हणजे काय तिचा अर्थ समजून घेणे अत्यावश्यक आहे. ग्रंथ आहे विश्वसार सारकनाथ, शारदा तुलकामधला भाग आहे, त्याला शारदा तुलक म्हणून भाग आहे. त्या ग्रंथामध्ये म्हटलेली दीक्षा म्हणजे काय, अर्थ दीक्षाम प्रवक्ष्यामि श्रुष्व कमलानने, त्यामध्ये भगवान महेश्वर पार्वतीला सांगताय. ते म्हणतात, हे कमलानने, कमल आनंद म्हणजे तुम, कमल म्हणजे कमळ, कमळाप्रमाणे जसे मुख आहे ती सुंदर पार्वती, तिला कमलांगणे म्हणतात. हे कमलांगणे, अर्थ दीक्षाम प्रवक्ष्यामि, मी तुला आता दीक्षेबद्दल सांगतो. श्रुष्व श्रुष्व कमलांगणे, हे कमळासारखी सुंदर मुख असलेली पार्वती, दीक्षा म्हणजे काय मी तुला आता सांगतो. अस्य विज्ञान मात्रेण देवत्वं लभते नरः, अस्य विज्ञान मात्रेण देवत्वं लभते नरः. हे पार्वती, या दीक्षेचं विज्ञान म्हणजे जे शास्त्र आहे, ज्ञान आहे, ते प्राप्त झाल्याने तो मनुष्य देवत्व प्राप्त होतो, जे स्वरूप होते. देवत्व प्राप्त करून देणारी दीक्षा, म्हणून दीक्षेचं स्वरूप कळलं पाहिजे. पार्वती तुला सांगतो, म्हणून ही दीक्षा देवत्वाची प्राप्ती करून देणारी असते. शक्तिपाठाची या श्लोकाचा गोसार असा. श्री भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात, हे कमलाप्रमाणे सुंदर मुख असलेली पार्वती, या दीक्षेचे विज्ञान म्हणजे त्यांची शास्त्रीय प्रक्रिया जाणल्याने मनुष्य देवत्वाची प्राप्ती करून घेऊ शकतो. कारण या दीक्षेत सद्गुरूंची दैवी जागृत आत्मशक्ती शिष्याला प्राप्त होते. शिष्याला काय मिळतं दीक्षेमध्ये, गुरुच्या ठिकाणी असलेली जी जागृत शक्ती, आत्मशक्ती, दैवी शक्ती, ही शिष्याला प्राप्त होते. आता गुरुची आत्मशक्ती, जागृत शक्ती शिष्याला प्राप्त होते असं म्हटल्यानंतर ती आत्मशक्ती जर शिष्यामध्ये गेली तर त्याची शक्ती ती आत्मशक्ती जागृत करेल ना, आणि त्या दैवी शक्तीने मग त्याला सगळे लाभ प्राप्त होतात. जे गुरुला प्राप्त झालेले असतात तेच लाभ ती शक्ती त्या शिष्याला प्राप्त करून देते. म्हणून गुरुपासून दीक्षा घेतलीच पाहिजे असं भगवान पार्वतीला सांगतात. रुद्रयामन नावाचं तंत्र ग्रंथ आहे. त्या रुद्रयामन तंत्र ग्रंथामध्ये ही दीक्षेचा अर्थ सांगून तिच्या ठिकाणी परमज्ञान देण्याचे आणि पाप शृंखला तोडण्याचे अद्भुत सामर्थ्य कसे आहे
हे सांगतात. ही दीक्षा काय करते? ही कर्मज्ञान म्हणजे श्रेष्ठ ज्ञान जे आत्मज्ञान आहे ती देते आणि पाप शृंखला तोडते. पापांचे जे पाश येत आपल्या भोवती त्या पापांना नष्ट करते ती. अशी आपल्याला आपण किती पाप केली माहिती सुद्धा ज्ञान आणि त्या सगळ्या पापांच्या शृंखलांनी आपण जखडलेले असतो. तेव्हा या पाप शृंखलांना तोडणारी ती दीक्षा शक्ती आहे. बघा श्लोक आहे रुद्र या मनग्रंथातला. दिव्य ज्ञान येतो दद्यात. कसं ज्ञान दिलं जातं या दीक्षेनं? दिव्य ज्ञान येतो दद्यात म्हणजे दिव्य ज्ञान म्हणजे आत्मज्ञान जेव्हा दिलं जातं दिव्य ज्ञान जेव्हा त्या दिशेच्या मार्फत सद्गुरू देतात त्यावेळेला ही आत्मशक्ती पापांना नष्ट करते. पण आत्मशक्ती ती जागृत शक्ती आत्मगुरूची आत्मशक्ती ज्ञानशक्ती ही शक्ती जेव्हा गुरु शिष्याला देतात त्यावेळेला ती त्याचीही कुंडली जागृत होते, ती ज्ञानवती होते, क्रियावती होते आणि मग त्याच्या पाप शृंखला तोडून टाकते, पापांच्या साखळा तोडून टाकते, पाशबंधन तोडून टाकते. तेव्हा श्लोक असा आहे दिव्य ज्ञानम येतो दद्यात पापक्षयं ततः तस्मात् दीक्षेति सा प्रोक्ता सर्वतंत्रस्य संहिता. सगळ्या तंत्र ग्रंथांची संमती घेऊन मी असं सांगतो. भगवान शंभू सांगतायत, शंकर सांगतायत की तस्मात् दीक्षेति प्रोक्ता म्हणून अशा त्या दीक्षेला सर्वसंमती आहे. सगळ्या तंत्रशास्त्रांची ज्ञान देणारी ती शक्ती त्या दीक्षेमध्ये असते. त्याबद्दल सगळी तंत्र ग्रंथांची संमती आहे म्हणजे सगळे ग्रंथ मान्य करतात. बरोबर आहे. अशा या दीक्षेमधून शक्तिपाताच्या दीक्षेमधून त्या साधकाला ज्ञान देणारी शक्ती प्राप्त होते, दिव्य शक्ती प्राप्त होते अशा सगळ्या ग्रंथांचं मत आहे. सर्व तंत्रस्य संहिता काय करते शक्ती बघा. हा सुंदर श्लोक येते. मी हे तुम्हाला श्लोक एवढ्यासाठी सांगतो की हे काही असं काल्पनिक असं नाहीये आणि मनाला वाटतं ते सांगत नाहीये. ग्रंथाचे आधार घेऊन आपण हे सांगलेलो आणि हे शास्त्रीय ग्रंथ आज उपलब्ध नाहीये फारसे. काही सगळ्यांच्या घरी ते ग्रंथ असत. आज आता आपण जर घ्यायला गेलो बाजारामध्ये काही ग्रंथ मिळणार कारण घेतच नाही कोणी हे ग्रंथ संस्कृत मध्ये असेल. म्हणून तिचा श्लोक असा आहे ददाति श्वेतादात्म्य. काय देते ही दीक्षा? शिव तादात्म्य देते, शिवाशी तादात्म्य करून देते, शिवाशी एकरूप करते. शिव म्हणजे भगवान शंकर, शिव आत्मा त्याच्याशी एकरूप करून देते ही शक्ती. ददाति शिव तादात्म्य शृणोतीचे मनत्रय. आणि त्या साधकाचे जे 3 बल आहे त्या 3 बलांना शृणोती म्हणजे नष्ट करते, त्यांचा क्षय करते. तेव्हा मनत्रय नष्ट करते आणि शिवाशी एकरूप.
मन नष्ट झाल्याशिवाय शिवाशी एकरूप होता येत नाही. आपल्या शरीरात, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जे मळ भरलेले आहे ते मळ नष्ट होते. म्हणून ही शक्ती ते कार्य करते. आणि मग काय करते म्हणे, आता दीक्षेती संप्रोक्ता, तिलाच मग दीक्षा म्हणावं, जी तीन मळांना नैसर्गिक शिवाशी तादात्म्य करून देईल. आता दीक्षेती संप्रोक्ता, तिलाच दीक्षा असं म्हणतात. दीक्षा तंत्रार्थ वेदिनी किंवा तंत्रग्रंथांची जाणतात किंवा दीक्षा असं म्हणतात. तिसरा श्लोक असा आहे, ही दीक्षा काय करते, दीयते परम ज्ञान. ही दीक्षा परम ज्ञान देते. परम म्हणजे श्रेष्ठ, म्हणजे आत्मज्ञान. दीयते परम ज्ञान, क्षीणते पाप पद्धती. आणि ती ज्ञान देणारी असल्यामुळे, परम ज्ञान म्हणजे श्रेष्ठ आत्मज्ञान देणारी असल्यामुळे मग पाप पद्धती राहत नाही त्या शिष्यामध्ये. मग तो पाप पद्धतीचं आचरण करू शकत नाही. दीयते परम ज्ञान, क्षीयते पाप पद्धती, तेन दीक्षेती उच्यते. तिला दीक्षा असं म्हणतात. मंत्रे स्वागम अर्थ बला बला. अहो ती बला बल आहे, म्हणजे फार बलवान अशी मंत्र देणारी, तिला दीक्षा असं म्हणतात. तेव्हा ही दीक्षा ज्याला प्राप्त होते त्याला बला बल मिळतो, म्हणजे खूप बलवान होतो. आता या 3 श्लोकांचा थोडासा गोष्ट आपण बोलू. दीक्षा या शब्दात दी अधिक क्षा असे 2 अक्षर आहेत. दी क्षा, त्याला अर्थ आहे बरं, दी क्षा अशी 2 अक्षर आहेत. दीक्षा म्हणजे दिव्य ज्ञान देते, दी म्हणजे देणारी, आणि क्ष म्हणजे क्षय करणारी. देते आणि क्षय करते. काय देते, ज्ञान. क्षय काय करते, पाप. म्हणून तिला दीक्षा असे 2 शब्द वापरतात. तेव्हा दीक्षा शब्दामध्ये दी आणि क्षा हे 2 शब्द जे आहेत ते फार अर्थपूर्ण आहे. दीक्षा दिव्य ज्ञान देते व तिच्यामुळे सर्व पापांचा क्षय होतो. याकरता तिला दीक्षा असे म्हणतात. दीक्षा या शब्दाचा खरा अर्थ हाच आहे की देणं आणि क्षय करणं. जे दिल्याने वाईटाचा क्षय होतो, नाश होतो, तिला दीक्षा मिळावं. जगामध्ये जर दीक्षा अन्य दीक्षा होत असतात, त्यामध्ये जर हे असं होत नसेल त्याला दीक्षा कसं काय म्हणायचं. तेव्हा दीक्षा या शब्दाचा खरा अर्थ हाच आहे. दीक्षा ही सर्व तंत्रांना आणि सर्व शास्त्रांना संमत म्हणजे मान्य आहे. ही दीक्षा शिवाशी म्हणजे भगवान शंकराशी म्हणजे आत्म्याशी जीवाचे तादात्म्य करते. आता बघा, हा वेगळा अर्थ आपण शिवाशी तादात्म्य करणे म्हणजे काय. शिव म्हणजे आत्मा, आत्म्याशी ती आपल्याला जोडून देते, तादात्म्य करते. पण कसं करते, तर आपलं जे आत्म्याचं चैतन्य देहाला चिटकलेलं जीव होऊन ते जीव भावाकडून येते आणि तिने शिवाकडे लावून देते. हे बाबा शिवा, हे तुम्ही चैतन्य तुझ्याकडे, आणि हा जो जीव भरलेला होता ना देह, त्याला देहच लावून दे. म्हणजे जीव भाव जो आमच्यामध्ये आलेला आहे, जीवत्व जे आमच्यामध्ये आलेलं आहे, त्या जीव भावामधून चैतन्य काढून शिवापर्यंत लावते आणि मग सगळं पाप नष्ट होते. बघा, ही दीक्षा शिवाशी जीवाचे तादात्म्य करते. ही 3 प्रकारचे
जे मल सांगितलेलं मग की मल नष्ट करताना त्याचे तीन मल कोणते आहेत? ते मल तीन असे आडव मल आहे, ते कर्मणा नावाचा मल आहे आणि माईक मल आहे. असे तीन प्रकारचे मल आहेत. आडव, कर्मणा आणि माईक अशा तीन मलांनी मनुष्य दखललेला आहे. आता हे मळ आपल्याला माहिती नाही आपल्या देहामध्ये चित्ताला लागले असतात, बुद्धीला लागले असतात, त्या चक्रांमध्ये अडकलेले असतात. तर कुठे कुठे हे मळ आहे ते शक्ती जाणते, पण ती ज्ञानवती आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ती बरोबर अशी क्रिया करते की त्या ठिकाणचे ते मळ काव्य शुद्ध करते. ते ठिकाण आडव, कर्मणा आणि माईक अशा तीन मलांचा नाश करते. दीक्षा तंत्राच्या ज्ञात्या अशा ऋषींनी आणि मुनींनी या शक्तिपाताने होणाऱ्या शक्ती संक्रमणाच्या प्रक्रियेला दीक्षा असे नाव दिलेले आहे. त्या ऋषी मुनींनीच हे नाव दिलेले दीक्षा, आणि शक्तिपाताने जी होते तिला दीक्षा म्हणावं. बाकीच्या ज्या दीक्षा आहेत त्या कार्य करत नसल्यामुळे त्यांना दीक्षा का म्हणतात म्हणायचं मला तुला दीक्षा, कधी कार्य त्यामध्ये संबंध होते ना. शक्ती संक्रमणाच्या प्रक्रियेला दीक्षा हे नाव दिलेले. ही दीक्षा परमश्रेष्ठ आत्मज्ञान देते आणि पापांच्या राशींचा नाश करते. या कारणामुळे या शक्ती संक्रमण प्रक्रियेला मंत्रशास्त्र व आगमशास्त्रामध्ये दीक्षा म्हटलेली आहे. तेव्हा सगळ्या शास्त्रांमधून या शक्तिपात दीक्षेला संमती आहे, मान्यता प्राप्त झाली. अशी ही जी शक्तिपात दीक्षा आहे, ही शक्तिपात दीक्षा आता पुढे शास्त्र असं सांगतं, शक्तिपात योग मार्गातील सद्गुरुकडून प्राप्त झालेल्या दीक्षेने अनुभवयुक्त ज्ञान प्राप्त होते. हा एक आता पुढचा भाग आहे. आपल्याला ही दीक्षा मिळाल्यानंतर त्या दीक्षेमधून जी गुरुची शक्ती आपल्याला प्राप्त होते, ती शक्ती आपल्या निजी शक्तीला जागृत करून आणि आपली शक्ती जी आहे मग जागृत झालेली ती आपल्याला अनुभव देते. क्रिया होतात ना, प्रत्यक्ष क्रिया होत असताना अनुभव येतो आपल्याला मिळण्याकरता. म्हणून अनुभव देणारी शक्ती दीक्षेने अनुभवयुक्त ज्ञान प्राप्त होते. शास्त्र असं सांगतं, केवळ शास्त्र वाचनाने, श्रवणाने, प्रवचनाने, उपदेशाने आत्मज्ञानाचा अनुभव येत नाही. अशी किती प्रवचन ऐका होती, किती ग्रंथ वाचावे तुम्ही, किती उद्देश लोकांचे ऐका होती, आत्मज्ञान होते. आत्मज्ञानाबद्दलची समज येते. समज आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे बरं. कसा समज आणि ज्ञानाचा फरक कसा? डिक्शनरी घेतली आपण. डिक्शनरी काय असतं, सगळे शब्द एकत्र केलेले असतात आणि त्यांचे अर्थ दिलेले असतात. आता डिक्शनरी मधून ज्ञान मिळतं की समज मिळते? तुम्ही डिक्शनरी घेतली ना, मग तुम्ही डिक्शनरी घेतल्यानंतर ते शब्द पाहता आणि त्या शब्दांचे अर्थ पाहता. पण तुम्ही काय त्याला ज्ञान म्हणायला लागून गेले. हा मोठा विचित्र प्रकार होऊन गेलेला आहे. जे ज्ञान नाहीये त्याला ज्ञान म्हणतात.
ही माहिती येते शब्दांची. तो शब्द आणि त्याचा अर्थ यांची माहिती त्याच्यातून मिळते. ते का ज्ञान आहे तिथं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान मिळते. समजा आत्मा शब्द पाहायचा असला डिक्शनरीमध्ये पाहिला तुम्ही आत्मा म्हणजे काय, तर तो शब्द तिथं दिलेला असेल आणि त्याचा अर्थ तिथे काहीतरी दिला असेल. मग तो शब्द वाचला आणि त्याचा अर्थ पाहिला, मग तुम्हाला आत्मज्ञान होऊन गेलं का? का बरं? म्हणजे याचा अर्थ असा की डिक्शनरी मधून आत्मज्ञान मिळत नाही. काय म्हणतं मग? ज्ञानाची समज मिळते, त्याला समज मिळतो. बरं, समज आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट समजली समजणं म्हणजे बरोबर असत आणि ज्ञान हे अंतरंगात असत, ते आत्म्याकडून होत. ज्ञान हे आत्म्याची गोष्ट आहे. आत्मा जो आपल्या देहामध्ये आहे ना, त्याच्या ठिकाणी ज्ञान भरलेले आहे. म्हणून ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि जगाचं जे सगळं ज्ञान आहे ना, लौकिक ज्ञान, हे माहितीचं ज्ञान आहे. जसा भूगोल वाचता तुम्ही, भूगोलामध्ये देशांची माहिती असते, नद्यांची माहिती, तिथं ज्ञान आहे. ते इतिहास वाचता तुम्ही, राजे होऊन गेले, मोठे राजे होऊन गेले, या देशात त्या देशात, माहिती आहे ती. म्हणजे हे जे ग्रंथ आहे, या ग्रंथामधून तुम्हाला माहिती मिळते त्याच्या काळामध्ये काय काय होतं. ज्ञान म्हणजे ज्ञान हे आत्म्याच्या ठिकाणी असतं आणि ते अंतरंगात असतं. ज्ञान आणि समज, माहिती याच्यामध्ये फरक आहे. माहिती वेगळी असते आणि ज्ञान वेगळं असतं. तेव्हा हा फरक तुम्हाला माहिती असतं. विशिष्ट साधकांना तरी माहिती असलं पाहिजे. आजकाल काय झालेलं, कशाला ज्ञान म्हणतात. ते ग्रंथ वाचला, हा मला ज्ञान झालं, बरोबर. ग्रंथ वाचून ज्ञान होतं. शब्द कळतात, अर्थ कळतो, वाक्यांचे अर्थ कळतात, संदर्भ कळतात, माहिती होते, हे ज्ञान होतं. आत्मज्ञान होतं. आत्मज्ञान फार वेगळी गोष्ट आहे. पण आपल्याकडे काय की अशी समजूत पटवून दिलेली की हे जे कॉलेजचे प्राध्यापक असतात, प्राचार्य असतात, विद्वान असतात ना, ते ज्ञानी असतात, आत्मज्ञानी असतात. त्याला आत्मज्ञानाची कसा तरी अंश आहे का? वाचले असेल त्यांनी जागी पुस्तक ग्रंथ, मिळवले असेल त्यांनी 12 डिग्र्या, मग आत्मज्ञान झालं का काही? अरे आत्मज्ञान ही फार वेगळी गोष्ट आहे बाबा. पण आम्ही काय करतो, त्यांना ज्ञानी असा काहीतरी चुकीचा समज आपला झालेला आहे. तुम्ही साधकांचा तरी ज्ञानी असा, म्हणून हे सगळं सांगतो. हा सुंदर विषय चाललेला आहे. तेव्हा शक्तिपात मार्गातून प्राप्त होणाऱ्या या दिशेने काय काय लाभ होते ते सांगले. ज्याला आपण हा बोललेला विषय तुझ्या पाहून माहिती आहे, न मिळणारी माहिती हरि ओम.